एका शब्दाने अर्थाचा अनर्थ होतो असे तुमच्याकडे कुठले किस्से आहेत का? आपल्याकडे महापूर आहे अशा उदाहरणांचं की कुठल्या शब्दाची योजना कुठे कधी कशी करावी याला एक काहीतरी एक तारतम्य लागतं. एक पाटी पाहिलेली होती, भव्य महिलांच्या कबड्डी स्पर्धा. भव्य हे जे विशेषण आहे हे कुठे वापरावं? तर आता त्याला ते भव्य वापरून संपूर्ण स्पर्धा आहे ती खूप मोठ्या स्तरावर चालू आहे असा एक आभास निर्माण करायचा होता. पण मग तो भव्य हे जे विशेषण आहे ते महिला या शब्दाच्या अलीकडे लावल्यामुळे त्या महिला भव्य आहेत, म्हणजे थोडक्यात जाड आहेत असा एक तो समज तयार झालेला होता. तर महिलांचे कबड्डीचे भव्य सामने किंवा भव्य स्पर्धा, भव्य तिकडे पाहिजे ना. एखादा शब्द आहे, एखादा अक्षर आहे, ते छापताना किंवा बोलताना इकडचं तिकडे झालं. मी साहेबांकडे गेलो होतो, ते गाढव शांत झोपले होते. तर ते गाढ व शांत झोपले होते, पण ते लिहिताना मधली जागा नष्ट झाली आणि गाढ व शांतच्या ऐवजी गाढव शांत असं ते एकत्र झालं. अशामुळे अर्थाचा अनर्थ होतो. अशी शेकडो उदाहरणं आहेत.